नमस्कार, आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 25 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज तालुक्यातील हरळी इथं तुटलेल्या तारेचा स्पर्श होऊन महिलेचा मृत्यू। छाया अशोक पोटे असं आहे 48 वर्षीय दुर्दैवी महिलेचं नाव। शेतात भांगलणीसाठी गेली असताना घडली घटना। महापुराचं संकट रोखण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवावा आणि उच्चस्तरीय समिती नेमावी, केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी। महापुराचं संकट रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं मंत्र्यांचं आश्वासन। काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी अनुदान योजना सुरू, 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करण्याचं आवाहन। अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती। गडिंग्लज कला अकादमीच्या कलाकारांचा पुणे इथं सन्मान। राज्य बालनाट्य स्पर्धेचा झाला विभागीय पारितोषिक वितरण समारंभ। गडिंग्लज कला अकादमीच्या प्रायश्चित्त या बालनाट्यात सांघिक तृतीय क्रमांकासह 4 पारितोषिकं। आजरा अर्बन बँकेच्या 35व्या फुलेवाडी शाखेचं झालं उद्घाटन। कोल्हापूरचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट लुईस शहा यांच्या हस्ते सोहळा संपन्न। पुस्तकं व्हायला हवीत मस्तकं, डॉक्टर आनंद बल्लाळ यांचं प्रतिपादन। शिक्षण सप्ताहानिमित्त आजरा महाविद्यालयात झालं व्याख्यान।